उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहावरती जाऊन अमित शहांची भेट घेतली आहे। फडणवीस अजितदादा यांच्याशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा। रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या संदर्भात चर्चा झाली असावी अशी ही शक्यता। एकनाथ शिंदे आणि माझे चांगले संबंध, त्यामुळे शिंदे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। निधी वाटपाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंची अमित शहांकडे खंत। शिवसेनेच्या फाईल वेटिंगवर, शिंदेंनी शहांकडे विषय मांडला। सूत्रांची माहिती, महायुतीमध्ये निधी वाटप समान व्हावं, शिंदेंची शहांकडे मागणी। काल महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज भोपाळच्या दौऱ्यावर। भोपाळमधल्या रवींद्र भवन इथे आयोजित राष्ट्रीय सहकार परिषदेला उपस्थित राहतील। शहांनी औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला, संजय राऊत यांचा हल्लाबोल। हेच वक्तव्य दुसरं कोणी केलं असतं तर शिंदे फडणवीसांनी थैथयाट केला असता, राऊतांचं टीकास्त्र। इलेक्शन कमिशन हे मोदी सरकारची एक्सटेंडेड ब्रांच, तुलसी गेबार्ड यांनी जे सांगितलं ते सत्य आहे। ईव्हीएम वरून राऊतांचा भाजपवरती पुन्हा एकदा हल्लाबोल। मला उंदीर आणि गाढव म्हटल्यामुळे सत्य बदलणार आहे का? टीका करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेमधल्या नेत्यांना राऊतांनी सुनावलं। गाढव मेहनत करतो तशी आम्ही मेहनत करतोय, असंही राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्यामधल्या आर्वी शहराच्या दौऱ्यावर। नव्यानं तयार झालेल्या प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण करणार। विविध विकास कामांचं सुद्धा फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन। पुण्यामधल्या तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामधील माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आरोग्य विभाग सचिवांकडे सादर। तनिषा यांना वेळेत रुग्णालयामध्ये आणलं होतं का? समितीकडून अनेक मुद्द्यांची चौकशी। पुण्यामधल्या कोणत्याही रुग्णालयाने डिपॉझिटची मागणी करू नये, पुणे महानगरपालिकेचा आदेश। इंडियन मेडिकल असोसिएशनचा मात्र त्याला विरोध। रुग्णालयाने डिपॉझिटची मागणी करणं हे गैर नाही, इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका। कल्याणमधील 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावरती अत्याचार केल्याचं प्रकरण। आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगामध्ये गळफास घेऊन आत्महत्या। तुरुंग प्रशासनावरती प्रश्नचिन्ह। आत्महत्येची न्यायाधीशांकडून चौकशी होणार। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकावरच धारधार शस्त्रानं हल्ला। टोळक्याने केलेल्या हल्ल्यामध्ये पाठीवरती गंभीर वार झाल्यामुळे उपचाराच्या दरम्यान चालकाचा मृत्यू झालाय। नाशिकच्या सातपूर परिसरामधल्या श्रमिक नगरमधली ही घटना आहे। पुण्यामधल्या हडपसर परिसरामधल्या सय्यद नगर भागामध्ये कुख्यात गुंड टिपू पठाण, आता या गुंडाची त्याच्याच भागामधून पोलिसांनी धिंड काढली। नागपूरमध्ये एका आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये एका महिला डॉक्टरनं तक्रार केली आहे। 30 वर्ष आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात बलात्काराची तक्रारीच्या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू। नागपूरमध्ये 580 अपात्र लोकांनी 5 वर्ष उचललं शिक्षक म्हणून वेतन। विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक झाली आहे। 12 शिक्षण संस्थांचे कर्मचारी, अधीक्षक, शिक्षणाधिकारी यांचा घोटाळा। किरीट सोमय्या यांच्या बीड दौऱ्याच्या नंतर प्रशासन खडबडून जागं झालं। बीडमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र काढणाऱ्या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल। तहसील कार्यालयामध्ये छाननी झाल्याच्या नंतर कारवाई। पुण्यामधल्या कल्याणीनगर भागामधील बजेट रूम पबला पोलिसांकडून सील। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। तहवूर राणाची एनआयएकडून काल जवळपास 4.5 तास चौकशी। राणासमोर पुरावे ठेवून चौकशी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती। एनआयए घेणार तहवूर राणाचे आवाजाचे आणि हस्ताक्षरांचे नमुने। व्हॉइस सॅम्पलमुळे राणाचा फोनवरती बातचीत करत असल्याचं सिद्ध होणार। तहवूर राणासमोर एका महत्त्वाच्या साक्षीदाराला सुद्धा आणलं जाण्याची शक्यता आहे। तहवूर राणाला भारतामध्ये आणण्यावरून राजकारण करण्यापेक्षा त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंची मागणी। वॉटर टँकर असोसिएशनच्या संपाचा आजचा 4था दिवस आहे। सोसायट्यांपासून ते कंपन्यांपर्यंत संपाची झळ। अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचा तुटवडा, तर बीकेसीमध्ये काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिलाय। मुंबईमध्ये पाणी टंचाईचं संकट वाढलं। मुंबईतल्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची टंचाई। मुंबईला पाणी पुरवणाऱ्या 7 धरणांमध्ये सध्या फक्त 31% इतका पाणीसाठा। रायगडच्या पेण तालुक्यामध्ये पीओपीच्या लाखो गणेश मूर्ती तयार, मात्र पीओपी मूर्तींवरच्या बंदीमुळे या मूर्तींचं करायचं काय? मूर्तिकारांसमोर मोठा प्रश्न। मध्य रेल्वेवरती येत्या 16 एप्रिलपासून 14 नवीन एसी लोकलच्या फेऱ्या, त्यामुळे सध्या धावणाऱ्या 66 एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता 80 पर्यंत पोहोचणार आहे।
आज मध्य रेल्वेच्या मार्गावरती मेगा ब्लॉक आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामाच्या निमित्ताने मेगा ब्लॉक. या ब्लॉकच्या दरम्यान मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकावरती लोकलला थांबा नसेल. आज हार्बर रेल्वे मार्गावरती देखील मेगा ब्लॉक. हार्बरवरती कुर्ला आणि वाशीच्या अप आणि डाऊन मार्गावरती सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक आहे. मेट्रो 3च्या एकत्रित चाचण्यांना सुरुवात झाली आहे. आरएबीकेसी मार्गिकेच्या रविवार आणि सोमवारच्या वेळापत्रकामध्ये बदल. या बदलांमुळे प्रवाशांची गैरसोय. मुंबई विद्यापीठाच्या नावानं बनावट फेसबुक पेज. या पेजच्या माध्यमातून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती. सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल. बीड शहरामधल्या एका जलतरण तलावामध्ये बुडून एका 17 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी तो गेला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. बीडच्या पाटोदा तहसील कार्यालयामध्ये असुरक्षितता. चोरट्यानं चक्क संगणक लंपास केले. पाटोदा नायब तहसीलदारांच्या तक्रारीच्या नंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ठाण्यामधल्या वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरण प्रेमी संस्थेचं आंदोलन. ठाणे बोरिवली भुयारी मार्ग घोडबंदर रुंदीकरणासाठी वृक्षतोड केली जाते आहे आणि याच विरोधामध्ये पर्यावरण प्रेमींचा निषेध. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द प्रकल्प चंद्रपूर आणि गडचिरोलीकरांची तहान भागवणार. काल रात्रीपासून गोसेखुर्द प्रकल्पामधून 40 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू. गोंदियाच्या बोरगाव अर्जुनी तालुक्यामधील इटियाडोह धरणाच्या कालव्यामध्ये शेतकरी वाहून गेलाय आणि त्यानंतर धरणाच्या पाण्याचा प्रवाह बंद करण्याची मागणी होती आहे. मात्र धरण प्रशासनाने पाण्याचा प्रवाह बंद न केल्यामुळे शेतकऱ्यांचा ठिय्या. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस. त्यामुळे शेतामध्ये काढून ठेवलेल्या कांद्याच्या पिकाला मोठा फटका. नुकसान भरपाईची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची सीएमओमध्ये नियुक्ती. मुख्यमंत्री फडणवीसांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून काम करणार. परदेशी हे काही काळ होते राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचा कार्यकाळ 30 एप्रिल रोजी संपणार आहे. त्यामुळे अर्चना त्यागी, रश्मी शुक्ला, संजय कुमार वर्मा, सदानंद दाते आणि बिपिन कुमार शर्मा हे आयुक्त पदाच्या शर्यतीमध्ये आहेत. नाशिकमध्ये मड बाथची परंपरा कायम. उन्हापासून त्वचेच्या विकारांपासून बचाव करण्यासाठी मड बाथ. आजही मोठ्या संख्येनं नाशिककरांचा सहभाग. सांगलीच्या खंडोबा यात्रेमधील पालखी सोहळ्यामध्ये खासदार विशाल पाटील सहभागी. पालखीमधील वाद्याच्या तालावरती विशाल पाटील यांनी ठेका धरलाय. अक्कलकोटचे ग्रामदैवत असलेल्या मल्लिकार्जुनाची यात्रा भक्तिमय वातावरणामध्ये पार पडली आहे. हर हर महादेवाच्या जयघोषामध्ये भव्य नंदी ध्वजाची मिरवणूक आणि रथोत्सवाने त्या यात्रेची सांगता झाली. आजपासून बीडच्या वाळुंज इथल्या भैरवनाथाच्या यात्रेला प्रारंभ होतोय. या यात्रेला 250 वर्षांची परंपरा आहे. या यात्रेच्या निमित्तानं मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुंबईमध्ये केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे जय भीम पदयात्रा. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे पदयात्रेमध्ये सहभागी. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या जयंती आणि याच निमित्ताने परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अनोखी रांगोळी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 32 पदव्यांची माहिती सविस्तरपणे रांगोळीमध्ये रेखाटण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 एप्रिल रोजी हरियाणामधल्या यमुनानगरमध्ये आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं जाहीर सभेला पंतप्रधान मोदी हे संबोधित करतील. तसंच पंतप्रधान कोट्यवधींच्या विकास कामांची पायाभरणी करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी स्मार्टफोन्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंना टॅरिफमधून वगळलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाचा मोठा निर्णय. टॅरिफच्या संदर्भात अमेरिकेच्या निर्णयाच्या नंतर चीन आक्रमक झालाय. चीन देशामध्ये आयात होणाऱ्या अमेरिकन चित्रपटांची संख्या कमी करणार आहे. चीनच्या या निर्णयामुळे हॉलिवूडला मोठा फटका बसण्याची शक्यता. सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीकडून एकदिवसीय सामन्यांमध्ये एकाच चेंडूचा वापर करण्याची शिफारस. त्यामुळे 2 चेंडू वापरण्याचा नियम बदलून वनडेमध्ये पुन्हा 1 चेंडू वापरला जाण्याची शक्यता आहे. भारताची महिला क्रिकेटपटू काशवी गौतमला हार्दिक पंड्यानं काल बॅट भेट दिली आहे. महिलांचा आयपीएल सुरू असताना तिनं पंड्याला खास बॅटची भेट मागितली होती. 1100 ग्रॅम वजनाची ही बॅट आहे. लखनौ सुपर जायंट्सचा गुजरात टायटन्सवरती 6 गडी राखून विजय. गुजरातने दिलेलं 180 धावांचं आव्हान लखनौकडून 18.5 षटकांमध्ये पूर्ण.
हैदराबादचा पंजाबवरती 8 गडी राखून दणदणीत विजय. सलामीवीर अभिषेकची 55 चेंडूंमध्ये 141 धावांची दणदणीत खेळी. पंजाबने दिलेलं 246 धावांचं आव्हान हैदराबादकडून 18.3 षटकांमध्ये पूर्ण. काल गुजरात विरुद्धच्या सामन्यामध्ये लखनौच्या निकोलस पूरननं षटकारांचा पाऊस पाडलाय. यामधला एक षटकार मारलेला चेंडू एका प्रेक्षकाच्या डोक्यात बसला. त्याच्यावरती लगेचच उपचार करण्यात आले. पण हा पठ्या पुन्हा पूरनची बॅटिंग बघायला जाणार असल्याची माहिती मिळाली. पंजाब विरुद्ध तुफानी शतक ठोकून हैदराबादला वाचवणाऱ्या अभिषेक शर्मावरती कौतुकाचा वर्षाव होतोय. काल त्यानं ही अभूतपूर्व खेळी केल्याच्या नंतर आई वडिलांसोबत केक कापून आनंद सुद्धा साजरा केलेला आहे. तर आयपीएलच्या सुपर संडेमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना होणार आहे. घरच्या मैदानावरती विजय मिळवण्यासाठी राजस्थानचा संघ हा मैदानामध्ये उतरणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.